सूचना: पुढील विधाने सर्व स्त्रियांच्या बाबतीत लागू नसून ती फक्त काही स्त्रियांच्या बाबतीत आहेत. काही स्त्रिया यासाठी अपवाद असू शकतात. स्त्री पुरुषावर प्रेम करत नाही, तर पुरुष ज्या सुविधा पुरवितात त्यावर प्रेम करते. एखाद्या स्त्रीची निष्ठा पुरुषाच्या महत्त्वाकांक्षा, श्रीमंती आणि वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते. ज्या क्षणी पुरुष स्त्रीच्या मनाप्रमाणे वागणे थांबवतो, त्याच क्षणी तिचे प्रेम कमी होण्यास सुरुवात होते. ती कमकुवत पुरुषासोबत राहू शकत नाही. राहत असेल तर संधी मिळताच सशक्त पुरुषासोबत जाण्यास तयार होते. रूप हे स्त्रीचे मूल्य आहे, तर मेहनत हे पुरुषाचे मूल्य आहे. स्त्रियांना जन्मताच सौंदर्याचे मूल्य भेटते, पण पुरुषांना त्यांचे मूल्य कमवावे लागते. 21 वर्षाच्या मुलीचे करोडो चाहते असू शकतात, पण 21 वर्षाचा मुलगा अदृश्य असतो. वयानुसार स्त्रीचे मूल्य कमी होत जाते, तर पुरुषाने जर काम करून स्वतःला घडविले तर त्याचे मूल्य वाढत जाते. महिला सौंदर्याच्या जोरावर लवकरच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात, तर पुरुष तुलनेने उशिरा पोहोचतो, पण त्यासाठी मेहनत करावी लागते. सौंदर्य हे स्त्रीसाठी वरदान तर पुरुषांसाठी शाप आहे. स्त्रिया पुरुषांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांचे लक्ष व संसाधने मिळवण्यासाठी सेक्सचा वापर करतात. स्त्रिया नात्यातील फायदे मागतात, परंतु त्यातून मिळणारा आदर आणि मान पुरुषाला देत नाहीत. पुरुष ज्या क्षणी आत्मसंतुष्ट होतो, स्वतःवर प्रेम करायला शिकतो, त्या क्षणी तो स्त्रीसाठी परका होतो. आधुनिक स्वातंत्र्य ही खोटी गोष्ट आहे, कारण बऱ्याच स्त्रिया स्वतंत्र असल्याचा अभिमान बाळगतात, पण तरीही पुरुषांनी त्यांचे संरक्षण करावे, त्यांना सुविधा पुरवाव्या आणि पैसे द्यावे अशा अपेक्षा करतात. स्त्रिया पारंपरिक फायद्यांची अपेक्षा करतात, पण पारंपरिक कर्तव्य पार पाडायला नाकारतात. जसे की लग्न झाल्यावर सासू सासरे नकोत, पण मुलं झाल्यावर ते सांभाळण्यासाठी सासू सासरे हवेत. स्त्रियांना तोपर्यंतच पुरुषाची गरज नाही जोपर्यंत बिल भरण्याची, गाडी दुरुस्त करण्याची, तसेच संरक्षण किंवा खऱ्या धोक्याचा सामना करण्याची वेळ येत नाही. पुरुष जर स्त्रीला स्वतःपेक्षा चांगली समजत नसेल किंवा वागवत नसेल, तर त्याची बदली संधी मिळताच होणार. स्त्रिया कमकुवत पुरुषांचा आदर करत नाहीत. जेव्हा स्त्री नेतृत्व करू लागते, तेव्हा ती अशा व्यक्तीमध्ये रूपांतरित होताना दिसेल जिचा पुरुष तिरस्कार करू लागेल. तेव्हा पुरुषाचे स्त्रीप्रती असलेले आकर्षण कमी होऊ लागेल. एकतर पुरुष नेतृत्व करतो किंवा तो सोडून दिला जातो.